भारताच्या क्षेपणास्त्रांचा पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर हल्ला. जनरल असीम मुनीर यांचा 9 मे रोजी पहाटे फोन. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची कबुली. मुख्यमंत्र्यांचा आज नागपूरमध्ये जनता दरबार. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत हैदराबाद हाऊसमध्ये फडणवीस जनतेच्या तक्रारी ऐकणार. उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12 वाजता आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांसोबत बैठक. आगामी महापालिकेच्या दृष्टीने बैठकीला विशेष महत्त्व. बाळासाहेबांच्या फोनने अमित शहा संकटातून बाहेर. कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहांना शरद पवारांची मदत. अनेक गौप्यस्फोट असलेलं संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचं आज प्रकाशन. महाराष्ट्र हितासाठी सोबत येणाऱ्यांसोबत आम्ही राहू. स्वच्छ दिलाने एकत्र येण्याचा विचार आम्ही करतोय. मनसेसोबतच्या युतीवर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान. एखाद्याला सांगितलं काटा काढतो तर काढतोच, एखाद्याला पाडायचं ठरवलं तर पाडतोच. अजित पवारांची इंदापुरात तुफान फटकेबाजी. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बीड जिल्ह्यातून मशाल पेटणार. सत्तेत येण्याआधी केलेल्या घोषणेचा सरकारला विसर. रविकांत तुपकरांचा आरोप. वाशिमच्या मालेगावमध्ये भीषण आग. शिरपूर परिसरात लाकडी सामान असलेल्या गाळ्याला आग. आगीत शेतमाल जळून खाक झाल्याने लाखोंचं नुकसान. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचा थरार आजपासून 6 ठिकाणी खेळवले जाणार 13 सामने. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.